नोव्हेंबर महिन्यात तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड यासाठी काही महत्त्वाचे बदल 1 नोव्हेंबर पासून तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर घर बसल्या आधार या वेबसाईटवर जाऊन बदलता येतील. यापुढे तुम्हाला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाहीये. आता फक्त आधार पोर्टलवर लॉग इन करा आणि ही माहिती अपडेट करा. दुसरा बदल म्हणजे नॉमिनेशन रूल्स. नोव्हेंबर 1 पासून तुम्ही बँक अकाउंटसाठी किंवा लॉकरसाठी एकापेक्षा जास्त नॉमिनीज ठेवू शकता. म्हणजेच आता तुम्ही तुमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना नॉमिनी म्हणून ऍड करू शकता. तिसरा म्हणजे तुमच्या बँकेची वेबसाईट. तुम्ही जर नेट बँकिंग वापरत असाल तर हा बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आरबीआयने सर्व बँकांना सांगितलंय की त्यांच्या वेबसाईट्सची डोमेन्स आता .bank.in मध्ये बदलायची आहे. SBI, PNB, कॅनरा बँक यांच्यासारख्या मोठ्या बँकांनी आधीच हा बदल केलेला आहे. तर आता तुम्ही जेव्हा बँकिंग वेबसाईट्सवर जाल तेव्हा .bank.in हे डोमेन पाहिलं तर घाबरू नका, ते ऑथेंटिक आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा अपडेट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी. जर तुम्ही NPS मध्ये आहात आणि तुम्हाला UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये शिफ्ट व्हायचं असेल तर तुमच्याकडे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतचाच वेळ आहे. ही डेडलाईन एक्झिस्टिंग एम्प्लॉईज, पास्ट रिटायरीज किंवा डिसीज रिटायरीजच्या स्पाउससाठी अप्लाय करते. आणि अशाच फायनान्स अपडेटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.